तुम्ही कधी एखाद्याला बोलताना पाहून असा विचार केलाय का? मलाही यांच्यासारखे आत्मविश्वासानं आणि सहज इंग्रजी बोलता आले असते. हे शक्य आहे. पण कोणाची अंधपणे नक्कल करण्यापेक्षा योग्य पद्धतीनं शिकणं अधिक महत्त्वाचे आहे. अनेक जण वेगवेगळे व्हिडिओ पाहतात, पॉडकास्ट ऐकतात, सतत शिक्षक बदलतात आणि मग म्हणतात, माझी प्रगती होत नाही. कारण त्यांचा अभ्यास विस्कळीत असतो. इंग्रजी शिकण्यासाठी सातत्य खूप महत्त्वाचे आहे. एक वक्ता किंवा एक प्रकारचा कंटेंट निवडा आणि किमान 3 ते 4 आठवडे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचा मेंदू त्यांची वाक्यरचना, शब्दसंग्रह, बोलण्याची शैली आणि लय नैसर्गिकपणे आत्मसात करू लागतो. फक्त व्हिडिओ पाहू नका. नवीन शब्द, उपयुक्त वाक्य आणि वाक्यरचना लिहून ठेवा. त्यांचा वापर करून स्वतःची वाक्य तयार करा. प्रत्येक व्हिडिओ किंवा पॉडकास्ट नंतर त्याचा सारांश स्वतःच्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करा. परिपूर्ण असणं गरजेचे नाही. बोलणं महत्त्वाचे आहे. आता येते सर्वात प्रभावी तंत्र, शॅडोइंग. यामध्ये तुम्ही एखाद्या प्रवाही वक्त्याचं बोलणं ऐकून त्याच्यासोबत किंवा सुरुवातीला त्याच्यानंतर बोलण्याचा सराव करता. 30 ते 60 सेकंदांचा छोटा भाग निवडा. तो नीट ऐका आणि पुन्हा चालू करून त्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला अडचण येईल, पण त्यातूनच प्रगती होते. बहुतेक लोक फक्त ऐकतात आणि पाहतात, पण भाषा वापरत नाहीत. लक्षात ठेवा, ऐकणं, पाहणं किंवा वाचणं पुरेसं नाही. बोलणं आवश्यक आहे. दररोजची साधी दिनचर्या अशी ठेवा. 5 ते 10 मिनिटांचा व्हिडिओ पहा. 1 मिनिट शॅडोइंगचा सराव करा. 3 उपयुक्त वाक्ये लिहून ठेवा. आणि शेवटी संपूर्ण विषयाचा सारांश स्वतःच्या शब्दात सांगा. जास्त विचार करू नका. परिपूर्णतेची वाट पाहू नका. सातत्य ठेवा आणि नियमित बोलत रहा. इंग्रजी ही जिंकायची कला नाही, तर वापरण्याचे साधन आहे. प्रवाहीपणा फक्त पाहून येत नाही, तर प्रत्यक्ष सरावातून येतो. म्हणून विस्कळीतपणे शिकणं थांबवा. सातत्यानं सराव करा आणि आजपासून बोलायला सुरुवात करा. हे चॅनल तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या प्रवासात तुमचा सोबती आहे. चला, या प्रवासाची सुरुवात एकत्र करूया. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंग्रजी शिकताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांवर आणि गरजांनुसार पुढील व्हिडिओ तयार केले जातील. धन्यवाद.